महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांची टोलमधून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची दिली हमी। पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन। आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महिला बचत गटांसाठी शहरातील आणि राज्यातील विविध मॉलमधील जागा सवलतीच्या दरात देण्याची केली मागणी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। नागरिकांची टोलमधून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे दिली आहे। कोल्हापूर शहर आणि जिल्हा टोल विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते ND पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले की कोल्हापूरकरांना टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे। या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत नागरिकांना पासेस देणे किंवा स्थानिक वाहने टोलमधून वगळणे असा प्रस्ताव देण्यात आलाय। कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या सगळ्या तपासून हा कॅश फ्लो हा परत करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेला सगळी मदत आम्ही करू। 0.33 त्यांना आम्ही ॲडिशनल FSI देतो, त्याचे पैसे त्यांनी एस्क्रो करावे हे आम्ही त्यांना सांगणार आहोत। त्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागांचा, कमर्शियल जागांचा FSI वाढवून त्यातनंही परतावा कसा देता येईल याचाही विचार आम्ही करणार आहोत। आणि याच्यामध्ये जर काही गॅप राहिली तर त्या गॅपचा देखील त्याला सपोर्ट द्यायचा हाही राज्य सरकार विचार निश्चितपणे करेल। त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत सकारात्मक आहे आणि त्या संदर्भात व्हॅल्युएशन आल्यानंतर कॅश फ्लो परत करण्याच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही तातडीनं आम्ही ठरवू। शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपला स्वतःची ताकद कळली नसती, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीत युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु भाजपला स्वबळावर 100हून अधिक जागा मिळाल्या। युतीतून वेगळे झालो म्हणून आम्हाला आमची ताकद कळली, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरातील भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मुख्यमंत्री बोलत होते। भाजपला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या रयतेचा आशीर्वाद मिळालाय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचं निधन झालंय। ते 61 वर्षाचे होते। लग्नातून घरी परत येत असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालंय। शनिवारी रात्री मनोरजवळील एका लग्न सोहळ्यातून कृष्णा घोडा घरी परतत होते, त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला। मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच कृष्णा घोडा यांनी आपला प्राण सोडला होता। कृष्णा घोडा हे पालघरमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार होते। आतापर्यंत ते 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते। 1988 साली पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत त्यांनी पाऊल ठेवलं। त्यानंतर सलग 2 वेळा राष्ट्रवादीकडून आमदार झाले। गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकाआधी कृष्णा घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पालघरमधून विधानसभेच्या रिंगणातही उतरले। काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा 515 मतांनी पराभव करून ते शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत गेले। कृष्णा घोडा हे नुकतेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते। पेण हमरापूर फाट्यावर 2 ट्रक एकमेकांना धडकून सिलेंडरचा स्फोट झालाय। मुंबई गोवा हायवेवर हा भीषण अपघात झाला असून यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत। अपघातात सिलेंडरचा स्फोट झालाय। शिवाय जवळपास 100 मीटरच्या अंतरावर सिलेंडर उडाले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। स्फोटामुळे अपघातस्थळी मोठी आग लागली। मुंबईच्या दिशेला येणाऱ्या आणि गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय। महिला बचत गटांसाठी शहरातील आणि राज्यातील विविध मॉलमधील जागा सवलतीच्या दरात देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने हा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे। या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलंय। आठवलेंच्या या मागणीला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना NC यांनीही आठवलेंच्या मागणीला पाठिंबा दिलाय। ही योजना अत्यंत चांगली असून मॉल मालकांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांना किफायतशीर दरात जागा मिळाल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येणे शक्य होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली।
शिवसेनेच्या प्रवक्ता डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, बचत गटांना त्यांचा व्यवसाय मुख्य प्रवाहात येऊन करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना मॉल, मुख्य बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जागा मिळणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात या मागणीचा समावेश आहे. शिवसेना भवनाच्या इमारतीत बचत गटांसाठी एक गाळा देण्यात आला आहे. आठवलेंनी केलेली मागणी योग्य असून या मागणीची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष असताना आपण यासाठी प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोदी सरकारचे अच्छे दिन आलेच नाहीत. जनतेच्या पैशावर मोदी सरकार यंदा वर्षपूर्तीनिमित्त जोरदार मार्केटिंग करणार आहे. भाजपकडून हे वर्ष जनकल्याण पर्व म्हणून साजरं केलं जात आहे. त्यासाठी देशात 5,000 सभा होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारला येत्या 26 मे रोजी वर्षपूर्ती होईल. त्यानिमित्तानं भाजपनं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. याशिवाय भाजपचे इतर मंत्री आणि खासदारांच्या देशभरात सभाही होणार आहेत. नेत्रहीन व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅब या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ताज, कॉपर चिमनी, ITC ग्रँड मराठा या हॉटेलांनी ब्रेल लिपीमध्ये मेन्यू कार्ड ठेवण्यास सुरुवात केली आहे. नॅबचे अध्यक्ष शंकर रमण यांना हे अतिशय सकारात्मक पाऊल वाटते. एखादा छोटासा आनंदाचा क्षण असो वा बाहेर जेवायला जाण्याचा मूड असो, एवढ्याशा कारणासाठी हॉटेलमध्ये पार्ट्या उडवणारे काही कमी नाहीयेत. पण नेत्रहीन व्यक्तींना हॉटेलमध्ये असे आनंदाचे क्षण साजरे करायचे म्हणजे थोडा विचार करावा लागतो. त्यात महत्त्वाची अडचण असते ती म्हणजे मेन्यू कार्डची. मेन्यू कार्ड वाचायचे कसे आणि वेटरने भरावर सांगितलेले पदार्थ लक्षात ठेवायचे कसे, हे प्रश्न त्यांना सतावत असतात. पण आता चिंतेचे कारण नाहीये. नॅब या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने काही हॉटेलांनी ब्रेल लिपीमध्ये मेन्यू कार्ड ठेवण्यास सुरुवात केली आहे. नेत्रहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मेन्यू कार्ड महत्त्वाचे असेल असा विश्वास नॅबचे व्यवस्थापक महेंद्र मोरे यांनी व्यक्त केला आहे. खाद्य संस्कृतीमध्ये वेगाने बदल होत आहेत, त्यात वैविध्यही येत आहे. नेत्रहीन व्यक्तींना पदार्थांची नावे आणि किमतीचा मेळ घालता येत नसल्याने त्यांच्या पुढील पर्याय मर्यादित होते. मात्र नॅबच्या सहकार्याने या हॉटेलांनी ब्रेलमध्ये मेन्यू कार्ड बनवून घेतली ही दखल घेण्यासारखीच बाब आहे. ग्रामीण भागातील जनतेला 100 दिवस काम मिळावे याकरिता केंद्र सरकारची रोजगार हमी योजना कार्यान्वित असून मजुरांना मिळणारी रक्कम ही थेट त्यांच्या खात्यात जमा होते. मात्र गोंदिया जिल्ह्यातील बैवाडा या गावातील मजुरांना तब्बल 1 वर्ष लोटून सुद्धा त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नव्हता. मात्र गरजा महाराष्ट्राच्या पाठपुराव्यानंतर लवकरच त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रोजगार हमीची कामे जोमात सुरू आहेत. या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात सुद्धा रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून यामधून ग्रामीण भागातील जनतेला 100 दिवस रोजगार उत्पन्न करून देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच या कामाच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या दृष्टिकोन लक्षात घेऊन ही कामे वाटप करण्यात येतात, जेणेकरून त्या गावाचा विकास सुद्धा होईल आणि गावकऱ्यांना काम सुद्धा मिळू शकेल. हाच दृष्टिकोन लक्षात ठेवून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बैवाडा या गावात सुद्धा सन 2013-14 नुसार कच्च्या रस्त्याचे काम करण्यात आले. तसेच हा रस्ता बनणे आवश्यक असल्यामुळे गावकऱ्यांनी त्यात रोजगार हमीचे काम असल्यामुळे त्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतला. भर उन्हाळ्यात उन्हाची चिंता न करता गावाचा हितार्थ त्यांनी केला. गावातील प्रत्येक नागरिकांचा यात मोलाचा वाटा होता. तसेच रोजगार हमीच्या माध्यमातून त्यांना पैसे देखील मिळणार होते. त्याप्रमाणे काम पूर्ण झाले आणि गावातील काही मजुरांच्या खात्यात रक्कम देखील जमा झाली. मात्र या गावातील 11 कुटुंबातील 13 व्यक्तींचे खात्यात पैसे न जमा झाल्यामुळे त्यांनी याची विचारणा रोजगार सेवकास केली. मात्र काही दिवसातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. मात्र आज 1 वर्ष लोटून सुद्धा या 13 मजुरांच्या कामाचा मोबदला अद्याप त्यांना मिळाला नाहीये. त्यामुळे आता न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे. मी 12 महिने झाले सर मी काम करत आहे. इथे कामाला आलो. माझे लहान लहान पोरबारं टाकून मी आता आम्हाला पगार नाही मिळत. आम्ही का करावा? आम्ही आपल्या पोराबारांना कसं का पालावा? आम्हाला सरकार पगार काही देत नाही. तर आम्ही याच्यावर काय केलं पाहिजे ते तुम्ही सांगा. आमच्या सोबतीला 13 लोक आहेत. 13 लोकांनी आम्ही काम केलं आहे. मी रोजगार सेवकाकडे गेला तर ते रोजगार सेवक आमच्याबरोबर येत होते. त्या लिमजे साहेबांना विचारलं आम्ही का आमचा पगार का म्हणून येत नाही. तो म्हणते तुमच्या अकाउंटवर जमा होत नाही म्हणते. तो पगार म्हणते तुमचा नागपूरच्या याच्यामध्ये गेला आहे म्हणते, बँकेला म्हणते. ते तिथून जेव्हा येतील तेव्हा आम्ही तुम्हाला पगार देऊ. आता आपल्याला त्या पुराणा पगार 13 जणांचे पगार आहेत.
ते 13 जणांच्या पगारासाठी आम्ही गेलो ते त्या पंचायत समितीले, पण तो बिडू साहेब बी काम म्हणणार देत, ते जो आहे ऑपरेटर आहे तर तोही काम म्हणणार दे, येतीलच म्हणते, जेव्हा वापस येत जातो, पाठवते बँकामध्ये, बँकातून वापस. असं करू करू हे 1 वर्षाच्या वर होऊन गेले, पगार नाही मिळून राहिला. आता हे 3-4 हप्ते झाले आहेत, आता एक पगार आहे तर याच्यामध्ये बी भांगडी आहेत. काय जणाचे आले नाव, काय जणाचे आलेच नाही. वारंवार रोजगार सेवकांकडे पैसे न जमा झाल्याची तक्रार करून सुद्धा तब्बल 1 वर्ष झाले तरी सुद्धा कामाचे पैसे न मिळाल्यामुळे यापुढे काम केल्यानंतरही पैसे मिळणार की नाही अशी भीती या 13 व्यक्तींच्या मनात निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा देखील कामाचा मोबदला गेला कुठे हेच अधिकाऱ्यांना दिसत नसल्यामुळे गावातील नागरिकांना या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करण्याकरिता गरजा महाराष्ट्राच्या टीमने बैवाडा या गावात जाऊन गावकऱ्यांशी त्याबाबतीत चर्चा केली आहे. तसेच झालेल्या कामाची पाहणी देखील केली आहे. या संबंधाने असे लक्षात आले आहे की गावकऱ्यांनी रोजगार हमीच्या कामातून रस्त्याचे काम पूर्ण केले असून गावातील उर्वरित लोकांना त्याची मजुरी मिळाली आहे. मात्र 11 कुटुंबातील 13 लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला अद्याप तरी मिळाला नाहीये. या संबंधाने रोजगार सेवकास विचारणा केली असता 13 लोकांचा बँक अकाउंट नंबरमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर बंद असलेले खाते दुरुस्ती करून तसा अहवाल पाठविल्याचे देखील त्यांनी इथे सांगितले. मात्र अजूनपर्यंत पैसे का जमा झाले नाही ते सांगू शकले नाहीयेत. मे जूनमध्ये मी काम घेतलं, काम सुरुवात झाली मेमध्ये, आणि जून जुलैमध्ये पगार आले मजुरांचे. आज त्या 13 लोकांचे पगार काही आले नाही म्हणून सर्व बोंब आली. मग आम्ही 8 दिवसांनी पंचायत समितीला गेलो. पंचायत समितीत म्हणाले बसले, म्हणते तुमचे खाते बंद आहेत. मग आम्ही खाते बंद आहेत म्हणलं, येतील म्हणलं. धीरे धीरे म्हणजे 1-2 महिने लोटले. 2 महिन्याच्या नंतर गेला तर म्हणते तुमचे खाते बंद आहेत तर तुम्ही ते क्लिअर करा. मग आम्ही मजुरांना सांगितलं का तुम्ही बँकेत जाऊन शनी फॉर्म भरा आणि आपले खाते क्लिअर करा. खाते क्लिअर झाल्यानंतर खाते क्लिअर 1 महिन्याने झाले. मग आम्ही गेला पंचायत समितीला, तर म्हणते आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवला. असेच 1-2 महिने तिथं गुंतले. मग आता मागच्या महिन्यामध्ये विचारलं तर म्हणते नागपूरला गेले, येतीलच म्हणते. आता काल बी विचारलं मी परवाच्या दिवशी तर येतीलच म्हणते. गरजा महाराष्ट्राच्या टीमचे समाधान झाले नसल्यामुळे गरजा महाराष्ट्राच्या टीमने गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तसेच रोजगार हमी योजना कार्यालयात सहाय्यक लेखा अधिकारी कुलदीप गडलिंग यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. यावर त्यांनी बोलताना सांगितलंय, आयुक्त कार्यालयात याची सूचना दिली आहे. तालुका स्तरावरून मजुरांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु जोपर्यंत या गावातील लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत गरजा महाराष्ट्र याचा पाठपुरावा करीतच राहणार आहे. कारण की या ठिकाणी प्रश्न आहे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या कामाच्या मोबदल्याचा. कामगिरीत सातत्य राखणारा अव्वल खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्ज आणि अडखळत सुरुवात करूनही पुढे कामगिरी उंचावर सर्वांच्या आधी अंतिम फेरीत दाखल होणारा मुंबई इंडियन्स संघ यांच्यात आज रविवारी IPLच्या 8व्या मोसमाची फायनल होईल. तब्बल 47 दिवस रंगलेल्या या मनोरंजनाचा आज अखेरचा दिवस आहे. मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा करंडक उंचावणार की चेन्नई तिसऱ्यांदा जेता ठरणार याबाबत उत्सुकता आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हे दोन्ही संघ समोरासमोर येतील. इतिहास काय म्हणतो, आकडे काय सांगतात यापेक्षा कुठला संघ सरस कामगिरी करतो हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. चेन्नईचा स्पर्धेतील प्रवास धमाकेदार ठरला आहे. या संघाला IPLमध्ये नेहमीच फेवरेट समजले जाते. महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे चेन्नईने 6व्यांदा IPLच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा चेन्नईला पराभूत करण्यासाठी सज्ज झालाय. पण त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा सांघिक कामगिरीवर भर द्यावा लागणार आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांची टोलमधून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची दिली हमी. पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन. आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महिला बचत गटांसाठी शहरातील आणि राज्यातील विविध मॉलमधील जागा सवलतीच्या दरात देण्याची केली मागणी. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.